नमस्कार नमस्कार नमस्कार. आपण आता ह्या जिंदाल कंपनीच्या गेटवर आलोय. बघा ही जिंदाल फिल्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, हीच ती कंपनी. आता 2 दिवस झाले प्रचंड आग, म्हणजे पूर्ण 90% कंपनी जळून गेली असं सांगताय. आणि परप्रांतीय कामगार आता UP बिहारला निघून गेले आणि माझे स्थानिक भूमिपुत्र आग विझवत आहे. बघा, आणि ह्याच कंपनीमध्ये 5 ते 6 हजार परप्रांतीय कामगार आहे, परप्रांतीय मजूर आहे. आणि इथं त्या तुलनेमध्ये 80% स्थानिकांना रोजगार दिला जातो, परंतु माझ्या कामगारांना रोजगार नाहीये. माझ्या 150 लोक आहेत कामाला, परंतु ते कॉन्ट्रॅक्टमध्ये, आणि त्यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये कामासाठी सुद्धा आंदोलन करावं लागतं. अशी भयान परिस्थिती या माझ्या इगतपुरी तालुक्याची आहे. आणि आज ह्यात 5-6 हजार कामगार असलेल्या कंपनीमध्ये तालुक्यातले किमान 2,000 तरी कामगार असावे रे. हा, मग तालुक्यातले पुढारी काय करताय? हा, आणि बघा ही कर्माची फळ. एकतर अशा दबक्या आवाजामध्ये सांगितलं जातं ही कंपनी दरवर्षी का जळते. हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहिलेला आहे. का जळते, मग ती जळते की जाळली जाते तेच कळत नाहीये. म्हणजे करोडो अब्जावधी रुपयांच्या ज्या विमा पॉलिस्या काढायच्या, नंतर कंपन्या पेटवून पैसा तर नाही घेतला जात ना, असाही नागरिकांना संशय येतोय. अशी भयान परिस्थिती आहे. या तुम्हाला अजून भयानकता दाखवतो. आमच्या 2 व्हीलर गाडी, 4 व्हीलर गाडी थोडंसं दूर निघालं का लगे 1000 रुपयाची फाईन, 500 रुपयाची फाईन. आणि हे बघा ना, अरे किती प्रदूषण आहे हे. अरे प्रदूषण आहे का? आणि इथं ज्या केमिकल जळालं त्याच्यामुळे इथं परिसरामध्ये आता लोकांना श्वास घ्यायला त्रास होतोय, उलट्या जुलाब सुरू झाले. अरे याला जबाबदार कोण? उद्या जर एखाद्याला काही परमनंट काही एखादा आजार लागला याची जबाबदारी म्हणजे या अशा कंपन्या जर तालुक्यातला कामगारही नाही, काहीच नाही, आम्हाला त्याचा फायदाच नाही, मग या कंपन्या मग एक तर इथून गेलं तरी चालेल. माननीय मुख्यमंत्री साहेब, मागच्या वेळेस कंपनीला आग लागली, मालक 1.5 महिन्यानं आला आणि तुम्ही आहे ना 2-1.5 तासात आले. भयानक, एकदम भयानक आहे हे चित्र. मग आता मुख्यमंत्री साहेब तुम्ही या आणि माझ्या स्थानिक मुलांना इथं रोजगार द्या. आता बघा इथं चित्र, परप्रांतीय पळून गेले 5-6 हजार आणि माझे स्थानिक मुलं आग विझवत आहे. हे चित्र, ही इथलं भयान आहे, इथलं हे वास्तव आहे. हे असंच ह्या धुरासारखंच काळं कुठे काही बाहेर येत नाही. म्हणून मी आलो सुद्धा नाही. 2 दिवस झाले मला तालुक्यातून फोन करते लोक, म्हणते येऊच नका भाऊ, असा कारखाना आमच्या कामाचा नाही, येत्या कशाला. हा, आणि इथं आलं सगळ्या दाब्या. मग येऊन फायदा काय? आम्हाला इंटरेस्ट सुद्धा नाही, प्रवेश नाही. बघा ही माझी मीडिया किती दूर उभी राहिली. बघा, ज्या मीडियाला मध्ये जाऊ दिलं पाहिजे. मीडिया म्हणजे ह्या लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. या 4थ्या स्तंभाला मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं, कॅमेरे ढकलले, काय केलं, मी स्वतःमध्ये पडलो होतो. म्हणजे मीडियाला दूर ठेवायचं. नक्की हे लपवता काय? काय लपवलं जातं, यांना लपवायचं काय? हा, अरे मीडिया म्हणजे काय? हे सत्य. हा पत्रकार काय करतो, एका हातामध्ये बॅटरी आणि एका हातामध्ये आरसा, तो जसं दिसतंय तसं, आणि जिथं अंधार आहे तिथं प्रकाश, हे करायचं काम माझ्या पत्रकार बांधवांचं आहे. त्यांना अडवलं जातं. बघा आता इथून किती 200 मीटर असेल ना, तुम्हाला लांब ठेवले. तुम्हाला मध्ये जाऊ दिले जाते का? हा, मध्ये जाऊ दिले जात नाही. काय सांगताय तुम्हाला? अलाउड नाही ना, प्रायव्हेट प्रॉपर्टी अलाउड नाही, प्रायव्हेट प्रॉपर्टी. बघा, आणि आता हे जे बाहेर एवढा आगीचा दूर दाखवा, आगीचा दूर दाखवा. बाप रे. मग आता आम्हाला थोडस दूर निघालं तर लगेच आम्हाला 1000 रुपयाची फाईन. आता यांना किती कोटीची मुख्यमंत्री साहेब तुम्ही फाईन करणार? हा, सांगा, ते सांगा आम्हाला. हा, बघा हे इकडे पण मीडियावाले बघा, कोणालाच जाऊ दिले जात नाही. बघा, चांगले चॅनलवाले कोणाला जाऊ दिले जात नाही. इकडे या दादांना, दादा तुम्हाला नाही जाऊ दिले जाते का? काय सांगितलं जातं? प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणजे अलाउड नाही. बापरे, हे असं मुख्यमंत्री साहेब उद्या एखाद्याच्या कुठेतरी बॉम्ब बनवायचं काम चाललंय आणि त्यांना म्हणायचं प्रायव्हेट प्रॉपर्टी येऊ नका, असं चालेल का? कशी लोकशाही? या देशात लोकशाही आहे का? मग आम्ही लोकशाही जगतोय का? भयान परिस्थिती. जर मीडियाला जर तुम्ही असं बाहेर ठेवत असाल, दादा मध्ये जाऊन दिलं जाते का? नाही दिलं. काय सांगताय? प्रायव्हेट प्रॉपर्टीच्या नावाखाली मग काही करायचं का? उद्या माझ्या घरात मी काही धंदा सुरू करतो, मीडियावाला आलो का प्रायव्हेट प्रॉपर्टी, ओ मुख्यमंत्री साहेब हे सगळं बंद करा. भयान. बघा इथं कोणाला अलाउड नाहीये. एकदम भयान परिस्थिती आहे. बघा आता हे धूर, आता हा माझा तालुका, अरे एवढं प्रदूषण कशानेच होत नाही, दरवर्षी या कंपनीमुळे होत आहे. भयान. मी या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना आवाहन करतो, तुम्ही जसे 1.5 तासात आले होते, आता 2 दिवस झाले, कमीत कमी 2 दिवसात तरी या आणि इथं माझ्या तालुक्याला न्याय द्या, माझ्या भूमिपुत्रांना न्याय द्या. दाखवा इकडे, बघा ही मंडळी दाखवा, माझे सगळे भूमिपुत्र. हे बघा कसं भयान चित्र इथं. बघा हे बघा. आणि ही हा जो रस्ता आहे ना, ही प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणता ना, मग या प्रायव्हेट प्रॉपर्टीलाच
हा रस्ता ह्या माझ्या गावाच्या जमिनीतून दिलाय, हे सांगा. मग का आम्ही द्यायचा प्रायव्हेट प्रॉपर्टी येतं? का आम्ही सार्वजनिक रस्ता का द्यायचा? मग रस्ता दिला तर माझे 2000 मुलं घ्या ना कामाला. किमान या मुंडेगाव ह्या गावातील प्रत्येक घरातल्या एकाला तरी रोजगार द्या कायमस्वरूपी. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मध्ये ते केव्हा आमच्या बचाव लाथ मारायची आणि परत आम्ही आंदोलन करायचं? लाजा वाटू द्या. माननीय मुख्यमंत्री साहेब, आता ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही इथे येऊन माझ्या इगतपुरी तालुक्यातील तरुणाला, माझ्या इगतपुरी तालुक्याला न्याय द्या. जय जवान, जय जवान, जय जवान. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे.